क्यू पहिल्या बॉलवर अगदी चौकार कंप्लीट केला गेलाय. रोहितच्या बॅट मध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पॉवर प्लसचं षटक. धाव फलका दाबात अगदी 4. टाइमर अगदी सेट केलं गेलंय. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं समाप्त करायचे आहेत. अंकुश पुढचा बॉल. धाव फलका दाबात 4. पहिल्या बॉलवर अगदी चौकार परिपूर्ण केला गेलाय. या बेस पंच दोन्ही यात समांतर करतात. इथे गोलंदाजाला दंडित केलं जाईल. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. धावफलक अगदी 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावर. किशोरजी गरज साहेबांचं शुभ आगमन होते. त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. जय महाराष्ट्र चिखलपडा चषक 2026 अगदी कालच्या दिवसामध्ये त्यांची उपस्थित होती. आजही उपस्थित होत आहेत किशोरजी गरज साहेब. आपलंही हार्दिक स्वागत. इथून स्वीप करण्याचा प्रयत्न क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का लागतोय. तो टीम आपण पाहत आहेत अगदी ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 या टीमला 5 या धावसंख्येवर गॉन. होताना काय धावता तरी सुखी होती प्रजाकरण. सिंहासनावर बसला होता छत्रपती राजा. धावफलका धावत आपण पाहतात अगदी 5. पहिल्या विकेटचं पतन झालंय. नव्याने फलंदाज प्रशांत अगदी मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. धावफलका धावत 5. पहिला ब्रेक तो जरूर दिला गेलाय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. दुसरा वाईट बॉल आला होता. त्यानंतर अगदी 3ऱ्या बॉलवर क्लीन बोल्टच्या माध्यमातून रोहितला माघारी परतवलं गेलंय. धावफलका धावत 5. षटक क्रमांक पहिलं मैदानच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. नव्याने फलंदाज प्रशांत अगदी मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रशांत किणी आपण पाहत आहेत फलंदाज. पुढचा बॉल. धावफलका धावत 5. एक धक्का जरूर लागला गेलाय गावदेवी वैतीपाडा या टीमला. पुढचा बॉल. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला गेला. तिथून क्षेत्ररक्षक पुढे सरसावे. लॉंगऑफ मधून पुढे येतोय. 1 धाव मिळेल आणि एकेरीच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 6 या अंकावर. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. 6 धावा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना प्रशांत 11 जाधव टीम आपण पाहत आहेत. आज सौजन्य केले गेले ॲडव्होकेट प्रशांत जाधव साहेबांच्या माध्यमातून ही टीम अगदी सौजन्य केले गेले. धावफलका धावत 6. षटक क्रमांकाचा पहिला अगदी मार्गस्थ आपण पाहत आहेत. अंकुशच्या पहिल्या बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल. गोलंदाज गोलंदाज मार्कवर समोर अज्जू. थोडासा शफल होण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू बाईचा अगदी चांगला समन्वय पाहायला मिळाला नाहीये. लोबर फुलटॉस बॉल होता. इथून डॉट बॉलची समाप्ती आली. धावफलक स्थिरावू लागलाय 6 या अंकावर. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. आज मान्यवरांची मांदियाळी अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळेल कारण अंतिम रजनी या स्पर्धेची आपण पाहत आहेत. मेगा फायनल आजचा हा दिवस. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेला. तिथे मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. मनीष तिथे होते. पुन्हा एकदा डॉट बॉल होतोय. अगदी चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर चांगल्या लाईन ह्यात लेंथनी गोलंदाजी पाहायला मिळालंय. पुढचा बॉल. धावफलका धावत 6. एक धक्का लागलाय. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. अज्जूला मात्र परतावं लागेल. विकेट क्रमांक 2. 6 या धावसंख्येवर ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 या टीमला लागतोय. दुसरा धक्का गॉन.
फलक दाबाय 6-2 गडी गारद झाल्यात. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहताय ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 टीम, गावदेवी वैतीपटा टीम आपण पाहतायत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. गोलंदाज मार्कवर गोलंदाज येतोय मनीष मात्र गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक अगदी 2 हाताळण्यासाठी. धावफलक दाबायत 6, 2 धक्के लागल्यात. आतापर्यंत पहिल्या षटकासाठी अगदी 7 मिनिटं तुम्ही घेतली गेल्यात. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं समाप्त करायची आहेत आणि आता एक शतक तटयार सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाईल. षटक क्रमांक 2 अगदी सुरुवात होतोय. मनीष मात्रे गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. धावफलक दाबायत 6, 2 धक्के लागल्यात. त्या बाजूने नव्याने फलंदाज विराज. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होतो गोलंदाज मार्कवर. इनपुटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, इथून क्षेत्ररक्षक पाठला करतात. एक धाव तर परिपूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी वळाल्यात आणि 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जातात. दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड 8 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. 8 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ अगदी सुरू होतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक अगदी आपण पाहताय. दोन्ही मजबूत बळाडे संघ एकमेकांसमोर आहेत. कित्येक वेळा आमने सामने आलेत हे दोन्ही संघ. तुकाने मात्र उणे दावे माहिती आहेत या दोन्ही टीमचे. धावफलक दाबायत 8, 2 गडी गारद झाल्यात. षटक क्रमांक 2 चा काय अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. पहिल्या बॉलवर 2 धावा अंकित केल्या गेल्यात. समोर प्रशांत चांगला ड्राईव्ह केला इंटू द गॅप मध्ये. शेंडू सरत चालला अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये दन करीत निघून चाललाय. चिखलपडा चषक चौकार 4 धावा. पुढे गेलाय. 12 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय. विकेट क्रमांक 3 अगदी 12 या धावसंख्येत तिसरा धक्का गारद होतोय. गॉन. थँक्यू. 16 रन 16 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला तिथे मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी थोडीशी रिस्क जरूर घेतली होती. डायरेक्ट जर बॉल गॅदर केला असता तर नक्कीच अगदी परतावं लागलं असतं. स्वप्नीलला सिंगल मिळालंय आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर. 17 धावा धावफलकार. अजूनही एक बॉलचा काही शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 मैदानच्या आतमध्ये आपण पाहतायत. धावफलका धावा 17, लॉस ऑफ 3 विकेट. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ अगदी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतायत. आजच्या दिवसातली दुसरी लढत या दोन संघामध्ये आपण पाहतायत. शेवटचा बॉल समोर विराज. चांगला बॉल अगदी पाहायला मिळालाय. डॉट बॉलने षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. प्रथम बॅटिंग करताना ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 टीम अगदी 17 धावा 3 गडी गारद. या एक छोटीशी धून.
चिखलपाडा चषक 2026 शानदार आयोजन. आज अंतिम दिवस अंतिम रजनी या स्पर्धेची आपण पाहत आहेत. 2 षटकाची समाप्ती आली. स्कोर कार्ड दाबा 17, 3 गडी गारद झाल्यात. अगदी 8 मिनिटात तुम्हाला ही 2 षटक समाप्त करायची आहेत. अंकुश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक अगदी 3 हाताळण्यासाठी ज्याने पहिलं षटक हाताळताना फक्त 6 धाबा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट गारद केले होते. 17 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते अंकुश. उलटा बॉल अगदी फ्लिक केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी जीवाची आकांक्षा करताना पुढे सरसावले होते, परंतु चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेषा पार. पंचाचा सिग्नल. चौकार, 4 धाबा. वर चौकार येतोय. पहिल्या अगदी षटकामध्येही पहिल्या बॉलवर चौकार आला होता. या षटकामध्येही चौकार आलाय. धावफलक अगदी जाऊन पोहोचला 21 या अंकावर. विकीने चांगला प्रयत्न केला होता. चेंडूपर्यंत अगदी पोचले होते. पुन्हा एकदा शफल झाला होता. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाली. या बॉलवर पहिल्या बॉलवर जरी चौकार आला त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं, कारण पहिल्या ओव्हर्समध्ये हाच प्रयत्न झाला होता. त्यानंतर पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर फक्त मागच्या 5 बॉलवर त्यांनी 2 धाबा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट्स गारद केले होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचाकडे लाऊड अपील जरूर केली होती. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. एकदा ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 22 रन 22 या अंकावर. 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ अगदी मैदानच्या आतमध्ये आपण 3 चा मैदानच्या आतमध्ये पाहत आहेत. धावफलक जाऊन पोहोचला 22, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद. 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3. अंकुश गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल हलक्याने अगदी सन्मान दिला. या बॉलला एकदा मैल क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळालं. सिंगल इथून समाधान व्यक्त केलं जात आहे. या एकेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड दाबला 23 या अंकावर. 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 अगदी मैदानच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. धावफलक जाऊन पडला 23. एका बाजूने स्वप्नील, दुसऱ्या बाजूने विराज ही जोडी आपण पाहत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचाकडे लाऊड अपील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा मळेल, दुसऱ्याचा कॉल आणि 2 धाबा अगदी वेगाने परिपूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 25 या अंकावर. पंचवीस या अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेला. षटक क्रमांक 3 मैदानच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक होते कृष्णा राऊत. एकदा मैल, दुसऱ्या धाब्यासाठी बळाल्यात आणि 2 धाबा अगदी वेगाने परिपूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 27 या अंकावर. 3 षटकाची समाप्ती. 9 ची सरासरी अद्यावत केली गेलाय. या एक छोटी धून पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. दी वॉडिव एक्सप्रेस म्हणून संबोधलं जात आहे. वेगवान मारा करण्यामध्ये माहीर. धावफलका दाबा 9च्या सरासरीने प्रति षटक. 27 धाबा 3 षटकाची अगदी समाप्त एकेर. एका बाजूने विराज, दुसऱ्या बाजूने स्वप्नील अगदी धावसंख्येला पुढे नेण्याचं काम करतायत. नेक्स्ट मॅच DCC डोंगरी टीम आणि दुसऱ्या बाजूने दातिवरे टीम, असा हा नेक्स्ट मॅच असेल. 27 धाबा धावफलकावर. षटक क्रमांक अगदी 4 ला सुरुवात होत आहे.
3 मिनिटात तुम्हाला हे षटक समाप्त करायचं आहे. पहिला बॉल अगदी स्लोवर पण पाहायला मिळालाय. सिंगल मिळेल या बॉलवर आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड संपवला 28-28 या अंकावर. 28 धावा धावफलक षटक क्रमांक 4चा खेळ अगदी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतायत. थोडस थांबवण्याचं काम केलंय परंतु गिअर शिफ्ट करावा लागेल कारण पहिल्या मॅच मध्ये अगदी चांगल्या धावा पाहायला मिळाल्या होत्या. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अगदी तिथे तैनात एक्स्ट्रा कव्हर मध्ये कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. इथून फलंदाज स्वप्नीलला परतावा लागेल. विकेट क्रमांक 4 28 धावसंख्येवर चौथा धक्का गारत होतो एक गॉल. फलक जाऊन पोहोचलाय 28-28 4 धक्के लागल्यात. प्रथम बॅटिंग करताना ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 या टीमला. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानच्या आतमध्ये आपण पाहतात म्हणजे येणारे अजूनही 10 बॉल आहेत आणि 10 मध्ये 20 ते 25 आणखीन धावा जोडण्याचा इथून प्रयत्न करावा लागेल. कृष्णा पुढचा बॉल. चांगला बॉल तिथे संदीप भोईर होते. संदीप भोईरला बेट करून चेंडू अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून जाईल. सीमारेषा बार चौकारण करिता 4 धावा. अगदी मनगटाचा वापर पाहायला मिळालाय. धावफलक 4 ने पुढे जावे 32 या अंकावर. पुन्हा एकदा स्लोवर वन ही खासियत आहे कृष्णा राऊत. अगदी वेगवान चेंडू 40 सेकंदामध्ये तुम्हाला अजूनही 2 बॉल डिलिव्हर करायचे आहेत. आणि आता एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 32 रन 32 धावा धावफलकावर. पुढचा बॉल. वेगवान चेंडू एक धाव अंकित केली जाईल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पडलाय 33 रन 33 या अंकावर. वैभवजी पाटील उपस्थित होत आहेत. आज त्यांची अॅनिव्हर्सरी आपण पाहतायत. लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनाही असतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 33 रन 33. गोलंदाज अगदी शेवटचा बॉल. वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि कौतुक करावं लागेल. 20 मिनिटात 4 षटक परिपूर्ण केले गेल्यात. 4 षटकाची समाप्ती धावफलका दाबात 33 4 गडी गारत. मध्ये आपण पाहतायत अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकामध्ये इथे हाणामारी करावे लागेल कारण सध्या स्कोर कार्ड दाबात 33 4 धक्के लागल्यात. आणि ओमकारकडे क्षमता आहे. संकटमोचक बऱ्याच वेळा ओमकार ठरलाय परंतु या मॅच मध्ये इथून धावा उभ्या करायच्या आहेत. प्रसादाला गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक हाताळण्यासाठी प्रसाद राऊत गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 या टीमला. शेवटचे 6 बॉल. गोलंदाज मार्कवर पहिला बॉल अगदी वेगवान परंतु दिशाहीन. पंच दोन्ही हात समांतर करतायत. इथे गोलंदाजाला दंडित केलं जाईल.
एक धाव ऍड केली जाते. धावफलक जाऊन पडला 34 या अंकावर 34 रन्स. 50 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागेल कॅप्टन वैतीपाडा या टीमला. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल. धावसंख्या 1 फ्लाय होतोय. 35 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलोय अगदी स्कोर कार्डवर 35 या अंकावर. येणारे अजूनही 6 बॉल. 6 बॉल मध्ये 50 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रसाद अगदी लाईनने गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळालाय परंतु एक धाव इथून ऍड केली जाते. बाईचे संकेत पंच दर्शवत आहेत. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 36 या अंकावर. 36 धावा धाव फलकावर. 3 धावा आपण पाहतात एक्स्ट्राच्या स्वरूपात अगदी पाहायला मिळाल्यात. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आले असतील तर डीसीसी डोंगरे टीम आणि त्याच्या विपक्ष दातिवरे टीम. दोन्ही टीमला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये या. अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर लगेच आपण टॉस करणार आहोत दोन संघामध्ये. पुढचा बॉल धावफलक दाबा 36. क्लीन बॉल फलंदाजाला परतावं लागेल. विकेट क्रमांक 5 वा धक्का लागतोय तो ऍडव्होकेटचा प्रशांत जाधव 11 या टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचले 36. 5 गडी गारत. स्वागत उमेश वैती नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलक दाबात 36. 5 गडी गारद झाल्यात. 36 धावा धावफलकावर. कालच्या दिवसा आपण पाहिलं तर फ्लड लाईन मध्ये 40 धावाही अगदी डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या झाल्या होत्या. धावफलक दाबात 36. येणारे अजूनही 4 बॉल. 4 मध्ये आणखीन 10 ते 12 धावा इथून जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. या ओव्हर मधला हा 3रा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात अगदी 4 धावा खर्च केल्या गेल्यात. या षटकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पडला 37 या अंकावर. धावा धावफलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. विकी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 6. 37 या धावसंख्येवर 6वा धक्का लागतोय. गॉन. या अंकावर तब्बल 6 गडी गारद झाल्यात. धावफलक दाबा 37. 6 गडी गारद. नयन भगत. पुढचा बॉल धावफलकावर 37 रन्स. चांगला बॉल इथं सॅक्रिफाईस केलं जाईल. नयनला मात्र परतावा लागेल. विकेट क्रमांक 7वा धक्का लागतोय. 37 या धावसंख्येवर गॉन.
धावफलक जवळपास 37 अंकावर शेवटचे 2 बॉल असतील. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 2 मोठे हवाई स्ट्रोक ओमकारच्या बॅटमध्ये येतील का, प्रयत्न करावा लागेल. प्रसाद जरी वाईट बॉल आले तरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले, कारण बॅटच्या स्वरूपात धावा येत नाहीये. वाईट बॉल या षटकाचा विचार केला तर हा चौथा वाईट बॉल अगदी पाहायला मिळालाय. रिव्ह्यू घेतला गेला पण पाहतायत. परीक्षण निरीक्षण अगदी केलं जाईल. चलो फेर बॉल आहे की आपण पाहतायत. थोडस बॅटर शफल झाले होते आणि त्याच कारणास्तव आपण पाहतायत फेर बॉल. आता शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू आपण पाहतायत. अगदी धावफलकात 37 या अंकावर. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन अगदी टॉस साठी या. डीसीसी डोंगरे टीम आणि त्याच्या विपक्ष दातिवरे टीम. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू. आता वाईट बॉल. पंच दोन्ही आज समांतर करतायत. धावफलक 1 ने पुढे जाईल. एक्स्ट्राचा विचार केला तर या ओव्हर मध्ये अगदी 5 एक्स्ट्रा झाल्यात. धावफलक जाऊन पोहोचलाय 38 या अंकावर. शेवटचा बॉल या इनिंगचा. डॉट बॉलने समाप्ती झालंय या पहिल्या षटकाची. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतायत ऍडव्होकेट प्रशांत जाधव 11 गावदेवी वैतीपाडा टीम. 38 या धावसंख्या अगदी पाहायला मिळाले. 39चं टार्गेट असेल विजयाकरिता. बोथ कॅप्टन टॉस साठी या. डीसीसी डोंगरी टीम आणि त्याच्या विपक्ष असेल दातिवरे टीम. टॉस साठी या. नेक्स्ट मॅच.
हॅलो, चला टॉस करतोय वैभवजी पाटील सरांच्या शुभ हस्ते. एका बाजूने जय महाराष्ट्र, दुसऱ्या बाजूने चिखलपाडा. चला विकी कॉल करेल. जय महाराष्ट्र कॉल केलाय. येस, जय महाराष्ट्र आलाय. डिसिजन काय असेल? आयोजन नियोजन कसं वाटेल? ज्याप्रमाणे फ्लड लाईन मध्ये स्पर्धा, रजनीमधली स्पर्धा, आयोजन तर खूप चांगलं आहे. खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्या आयोजकांनी, हे दिसतेच त्याच्यावरनं. आणि नाईट स्पर्धा आहे त्याच्यामुळे खूप छान वाटते. एकंदरीत आपण पाहतात कसं वाटतं आयोजन नियोजन? पहिलं वर्ष आहे जय महाराष्ट्र चिखलपाडा चषकाने आयोजन केलेली रजनीमधली स्पर्धा, कसं वाटतंय? आयोजन नियोजन खूप चांगलं आहे, खेळायला म्हणजे खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला असतील. एकंदरीत डिसिजन डोंगरी संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन मात्र पेंडिंग आहे. जशी मॅचला सुरुवात होईल हार्दिक जिक्किनी आपल्यासोबत जॉईन होतील. दोन बॅटर मैदानावरती दाखल झाल्यात. एका बाजूला हेमंत आणि त्याचबरोबर विनायक. दोन्ही फलंदाजांसाठी एक कॅश प्राईज झालं. सामना सुरू होण्याच्या अगोदरच हे कॅश प्राईज आमच्यापर्यंत पोहोचले. विनायकच्या बॅटमधून जर 3 बॉलवरती 3 षटकार येत आहेत तर रोशन शर्मा यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. आणि हेमंतच्या बॅटमधून जर का 3 बॉल 3 सिक्स येत आहेत तर वैभव पाटील त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. 39चं टार्गेट समोर ठेवलं गेले आणि गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये विपुलला आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्याकरिता. ज्या क्रेजसाठी आणि ज्या खऱ्या अर्थानं डेंजरस बॅटिंगसाठी टीम ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 मैतीपाडा ओळखली जाते. आज ती बॅटिंग थोडीशी कुठेतरी पाहायला मिळाली नाही आणि बॉलिंग अटॅकचं कौतुक करावं लागणार आहे टीम चेअरमन वाढीव संघाच्या, ज्या पद्धतीनं 38 वरती थांबवून ठेवलं. पहिलाच बॉल ड्राईव्ह चांगला केलाय. मिड विकेटला चेस मोठा असणार आहे. अज्जू भगत त्या ठिकाणी येतोय. 1 रन परिपूर्ण केलंय. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि दुसरे रन देखील परिपूर्ण झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली दोन्ही बॅटर्सची. श्री गणेश त्या ठिकाणी झाले आणि ते 1 शॉटसाठी DRS त्या ठिकाणी घेतला जातोय. पंच कोणत्या चेक करायचं? यस, नॉन स्ट्रायकिंग वरती त्या ठिकाणी चेक केलं जाईल. अंपायर्स कॉल तुम्हाला द्यावा लागणार आहे कारण त्या फ्रेममध्ये कॅप्चर झालेला नाहीये कारण आपण बॉलला फॉलो करत होतो. आदरणीय दर्पण म्हात्रे सरांना विनंती सर आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. प्राऊड ऑफ जुजेंद्र आणि जुजेंद्र गावामधील एक मोठे खेळाडू आणि त्यांचं स्वागत या षटकाराने होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. हेमंतच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार. आठ धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 बॉल्सचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. विपुल बॉलिंग ट्रॅकवरती आणि त्याच्या विरोधामध्ये चांगला हुक शॉट तरीके पाहायला मिळाला आणि तदनंतर रिस्पेक्ट या बॉलला दिली गेली. डायरेक्ट हिट आता इथे पाहिला जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. DRS या ठिकाणी घेतला जातोय नॉन स्ट्रायकिंग वरती. DRS त्या ठिकाणी घेतला गेलाय आणि त्याचबरोबर एक आर्थिक सहाय्य देखील आपल्या या स्पर्धेला लाभलं गेले. द्वारकामाई चिखलपाडा संघाच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 4,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. आपले मनापासून आभार टीम द्वारकामाई चिखलपाडा. नॉट आउट. बॅटर त्या ठिकाणी सेफ असेल. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आतापर्यंत कुठलीही कमी पडू दिलेली नाहीये या दोन्ही फलंदाजांनी. आता इथे समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 वरती. 4 बॉल्स केला आतापर्यंत झाला. आता या मॅच मध्ये पूर्णपणे लीड करत असताना जर्मन वाढीव टीमला आपण पाहतोय. आधी बॉलिंग मध्ये त्यांनी आपली दहशत दाखवली आणि आता बॅटिंग मध्ये आपला रुबाब दाखवत असताना आता विनायकला आपण पाहतोय. वन ऑफ द ग्रेट लेजंड
पहिलाच बॉल त्या ठिकाणी रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे रन घेतलेली नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या फर्स्ट ओव्हरमधील. नुकताच आपण याच हंगामामध्ये एक स्पर्धा पाहिली, यंगस्टर चषक, आदरणीय मंगलदास गरज साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमची ती स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमध्ये 5 बॉलवरती 5 षटकार मारण्याचा कारनामा विनायकने केला होता. आणि तेच विनायक सध्या बॅटिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या विरोधामध्ये सलग 2 डॉट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केले गेलेत. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा झाल्यात फलकावरती 11. मध्ये पाहायला मिळालं नाहीये आणि फिल्डिंगमध्ये जो दर्जा दाखवायला हवा आहे तो कुठेतरी दिसलेला नाहीये. फिल्डिंगमध्ये तो स्टँडर्ड हवा होता, कारण कमी टोटल डिफेंड करायची होती आणि तिथे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या काउंट केल्या जात होत्या. चांगला बॉल टाकला मैदानामध्ये, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. 1 रन मिळेल या बॉलवरती. इथे या मॅचमध्ये जयनमान वाढीव संघाचं पारडं जड दिसतंय, कारण पूर्णपणे या मॅचमध्ये त्यांनी डॉमिनेट केलंय. मागील 11 बॉलमध्ये विकेट देखील गमावलेली नाहीये आणि त्याचबरोबर आपण ज्या रन्स येताना पाहिल्यात सुंदर पद्धतीनं प्रत्येक बॉलवरती रन्स आल्यात. मागील ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल जरूर आपण पाहिले होते, परंतु या ओव्हरमध्ये ते चित्र दिसलेलं नाहीये. युवराज सारखा एक वेगवान गोलंदाज त्याच्यासमोर देखील रन्स येताना आपण पाहिल्यात. आता अखेरकर तो डॉट बॉल या ओव्हरमधील पाहायला मिळाला.
कालच्या दिवसामध्ये 24 बॉलमध्ये 24 देखील डिफेंड होताना आपण पाहिल्यात. केलवा 11 आणि श्रीराम कसरालीमध्ये तो सामना आपण पाहिला आणि खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक मॅच होती जी बॉलिंग केलवा 11 टीमची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अखिल, सेकंड ओव्हरमध्ये आपण रवींद्र मेहरला पाहिलं, त्यानंतर आपण प्रफुल्लला पाहिलं, प्रीतमला पण पाहिलं. या चारही पेसर्सने पूर्णपणे आपलं वर्चस्व दाखवलं होतं. त्यामध्ये स्पिनर प्रफुल्लचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, फायफर त्याने मिळवला, विकेट हॅट्रिक त्याने मिळवली, परंतु शेवटच्या मॅचमध्ये कुठेतरी केलवा 11 टीमला पराभवाचा सामना करावा लागला आणि खऱ्या अर्थानं नेहमीप्रमाणे श्री जगमाता रावले टीमने तिथे बाजी मारली. आजच्या शेड्यूलमधील कोणता संघ टॉप 5 मध्ये तिथे क्वालिफाय करेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. आज सफाली गट आपण पाहतोय, पूल बी मध्ये आपण आहोत आणि आज देखील एक टॉप क्लास क्रिकेट आपण अनुभवणार आहोत आणि हे शेड्यूल संपल्यानंतर सुरुवात होईल खऱ्या अर्थानं मेगा फायनल, सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळेल आणि एक अतिशय चांगले सामने या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. अठरा बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 17 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती राजदीप आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. मागील ओव्हरमध्ये देखील 11 आल्या, पहिल्या षटकामध्ये देखील 11 आल्या होत्या. आता या तिसऱ्या षटकामध्ये राजदीपला आपण पाहतोय. पहिलाच बॉल लेग ब्रेक टाकला होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन होणं थोडंसं अवघड झालं होतं. एक सिंगल या बॉलवरती त्या ठिकाणी घेतली जाते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या फलकावरती 23. आज सेंटर ऑफ अट्रॅक्शन मालवण ग्रुपमध्ये एक रॉयल एंट्री होईल. खऱ्या अर्थानं ज्या मालवण ग्रुपचा सातत्यानं गेले 4 रात्रींमध्ये आपण उल्लेख केलाय, आज त्या ग्रुपचे अध्यक्ष चेअरमॅन भूपेंद्र म्हात्रे सर अर्थातच दादूस त्या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळतील आणि त्यांची देखील रॉयल एंट्रीसाठी सध्याच्या त्यांच्या माध्यमातून ती पूर्व तयारी केली जाते. त्यामुळे ती विकेट पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आणि आता अखेरकार पहिला धक्का त्या ठिकाणी लागलाय. इथे विकेट जात असताना विनायकची फर्स्ट विकेट. बॅक टू द डगआउट. दत्तात्रय भोईर यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. दिलीप दत्तात्रय भोईर यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय मनीष इन ॲट नंबर 3 वरती मनीषला आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती मनीष दाखल झालाय. आतापर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23. आता रन बॉल इक्वेशन 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये आता रन्स बनवायच्या 16. मागच्या 2 बॉलमध्ये बॉलिंग चांगली राहिली गोलंदाज राजदीपची आणि या सिच्युएशनला आता सर्व काही निर्भर असणार आहे राजदीपवरती, कारण तो एक स्पिनर आहे आणि स्पिनरवरती आता त्या ठिकाणी अवलंबून असणार. पहिल्याच बॉलवरती पुल केल्या गेला, डीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअरला गेला, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 रन मिळेली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 24. आधी 3 बॉल झाले होते, आज 4था बॉल मैदानामध्ये टाकला. आता 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी 15 धाव्यांची गरज. या ओव्हरमधील 4 बॉलचा केला तर बंद झालाय. 14 चेंडू आणि विजयासाठी 15 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती राजदीपला आपण पाहतोय. आता स्ट्रायकिंगवरती हेमंत आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावांचा चेस पूर्ण करायचा आहे 5 ओव्हर्समध्ये. एक छोटी रन चेस आहे, परंतु ते देखील इंटरेस्टिंग होऊ शकते इथे जर बॉलिंग चांगली राहिली तर. हा देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल ठेवला होता, कारण शॉर्ट पॉईंटमध्ये त्या ठिकाणी फिल्डर होते, त्याचबरोबर डीपला थर्डमॅनला देखील फिल्डर होते. कदाचित जर बॉल अजून काही पुढे गेला असता तर तिथे देखील विकेट मिळू शकली असती, परंतु तसं घडलेलं नाही आहे. मैदानामध्ये 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 13 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन 26 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्या. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. राजदीपच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जास्त जोखीम घेतलेली नाही आहे, कारण तो स्पिनर आणि ते दोन्ही फलंदाजांना चांगलाच माहिती आहे. कदाचित सातत्याने विकेट्स जर गेले, डॉट बॉल जर आले तर प्रेशर बिल्ड होऊ शकतं
आणि त्याचमुळे या ओव्हरमध्ये सिंगल डबलवरती जास्त लक्ष व्यतीत केलं होतं. आता 12 बॉल आणि विजयासाठी 12 बॉलमध्ये रन्स बनवायचे 13. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे कॅन्डीच्या दिशेने. खेळ संपल्यानंतर 3 षटकांनंतर धावा झाल्यात फलकावरती 26. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत. इथून विजयासाठी 13. युवराज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर आपण मनीषला पाहतोय. हा देखील एक अटॅकिंग बॅटर आहे आणि क्रिटिकल सिच्युएशन्समध्ये अनेक वेळा जर्मन वाढीव टीमसाठी चांगला इनिंग त्याने पेश केल्यात आणि तो सुद्धा क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल एक्स्ट्रा बाउन्सवरती बीट केलं होतं. या बॉलवरती तरी देखील रन मिळताना पाहायला मिळेल. पहिला बॉल हाताळून झाला आणि पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 11 बॉल आणि आता 11 बॉलमध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. सध्या 27 धावा फलकावरती. या पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. दोन टीममध्ये एका बाजूला DCC डोंगरी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत. त्यांच्या अगेन्स्ट टीम असेल दातीवरे. प्रचंड वेगानं बॉल डिलिव्हर्ड केला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरकार्डमध्ये जोडली जाईल. धावा झाल्यात फलकावरती 28. आता विजयासाठी 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 11 रन्सची गरज आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आयोजकांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न आज साकार होत असताना आपण पाहतोय. या स्वप्नांच्या नगरीमध्ये आज जिथे जिथे जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम खेळण्यासाठी जाईल एक त्यांच्या पुढे टॅगलाईन लागेल. चिखलपाडा चषकाचे आयोजक आज इन ॲक्शनमध्ये आहेत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा त्या टीम्स येत असतात तेव्हा असा उल्लेख होत असतो आणि आज खऱ्या अर्थानं चिखलपाडा चषकाचा जे फेम आणि जो क्रेज आपण मागील 5 रात्रींमध्ये पाहिला आहे, आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आपण निरोप समारंभ या ठिकाणी पार पाडणार आहोत. या स्पर्धेला पहिल्या दिवशी आपण भेट दिली आणि मागील 4 रात्रींमध्ये प्रत्येक दिवसामध्ये खऱ्या अर्थानं एक सुंदर लुक आपण पाहिला या स्पर्धेचा. एक त्या लुकने एक दर्जा दाखवला या स्पर्धेचा आणि पहिल्याच पर्वामध्ये आयोजकांना देखील गर्व वाटेल असं हे आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. जवळ मॅचच्या दिशेने आता समीकरण 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 10 रन्स बनवायच्यात. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल विकेट किपर बीट झाले होते. 1 रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला आणि यस ते 1 रन कंप्लीट झालाय. 22च्या माध्यमातून 3 रन मिळताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 30. आता विजयासाठी 9 बॉल आणि 9 धाव्यांची गरज आहे. इथे जर का अजून काही जास्त रन्स असत्या या टोटलमध्ये तर कदाचित या मॅचमध्ये ॲडव्होकेट प्रशांत जाधव कावदी वैतीपाटा टीमने अजून जास्त एफर्ट्स लावले असते आणि जे 9 बॉल 9चं समीकरण दिसतंय तिथे थोडंसं वेगळं त्या ठिकाणी समीकरण असतं. फॉलो पॅट्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डीपमध्ये बॉल चालला 1 रन कंप्लीट केली जाते आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आता पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 8 धावेची गरज. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केलं जाते. मागील 5 रात्रींमध्ये ही स्पर्धा खऱ्या अर्थानं याच यूट्यूब वाहिनीवरती आपण पाहिली.
आपल्या मुख्य मंचावरती सध्या मालवण ग्रुपचे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल भोईर चॉकलेट बॉय, त्याचबरोबर सागर भोईर यांना आपण पाहतोय, दिवेश भोईर यांना आपण पाहतोय. LNTचे मुख्य कर्मचारी अर्थातच दिवेश भोईर, त्याचबरोबर अंकुश भोईर यांना आपण पाहतोय. सागर भोईर अध्यक्ष आहेत खऱ्या अर्थानं मालवण ग्रुपच्या सध्याच्या घडीला, परंतु अजूनही त्यांचे चेअरमॅन येणं बाकी आहेत. अर्थातच दादूस आज त्यांचं शुभागमन होईल. युवराज गोलंदाजी मार्क होती, पाठची कडा त्या ठिकाणी घेतला आणि ती विकेट मिळवू शकते. ओमकार त्या ठिकाणी होता फर्स्ट स्लिप मध्ये, चांगला कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केलाय आणि आता समीकरण अवघड होऊ शकतं कारण एक विकेट त्या ठिकाणी गेलाय. आता 7 बॉल विजयासाठी 8 धावांची गरज. नवीन फलंदाज सुहान मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 8 धावांची गरज. युवराजचे जे 2 स्पेल होते अतिशय महत्वाचे होते. पहिल्या स्पेल मध्ये जर आपण पाहिलं तर 11 आल्या, परंतु या स्पेल मध्ये त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी पडताना पाहायला मिळतो आणि ती इम्पॅक्टफुल बॉलिंग मैदानामध्ये पाहायला मिळाले गोलंदाज युवराजचे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील 7 बॉल 8 ची गरज आहे. पहिलाच बॉल त्या ठिकाणी खेळून काढला होता, या बॉलला 1 रन कंप्लीट केले. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. एंड ऑफ दी 4th ओव्हर 4 षटकांचा खेळ संपला, धावा झाल्यात फलकावरती 32. आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रस बनवायचे 7. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये आता विजयासाठी 7 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती विराजला आपण पाहतोय. एक इम्पॅक्टफुल ओव्हरची गरज आहे, दुसऱ्या बाजूला एक इम्पॅक्टफुल नॉकची गरज आहे मैदानामध्ये. सुहान आणि त्याच्या सोबतीनं हेमंतला आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती विराज त्या ठिकाणी दाखल झालाय. हा देखील सामना लास्ट ओव्हर मध्ये गेलाय आणि आता 6 बॉल 7 ची गरज आहे. युवराजचा स्पेल अतिशय सुंदर पाहायला मिळाला कारण त्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन्स खर्च केला युवराजने आणि एक विकेट देखील घेतला. आता बॉलिंग ट्रॅक वरती विराज दाखल झाला. समोर सुहानला आपण पाहतोय. 6 बॉल मध्ये 7 डिफेंड करायचे आहेत. डिफिकल्ट टास्क आहे, तो पूर्ण करायचा आहे. पहिलाच बॉल जो पॅटर्न स्ट्रोक आहे सुहानचा, ऑफ्टरवरती शफल होऊन हुक शॉट तोच ऑफर केला होता. 2 रन्सचा कॉल आहे आणि 2 रन्स आता धोक्याच्या ठरतील की ते सेफ असतील. DRS तरीकेने ऑफर केला गेलाय. आता काही क्षणांसाठी हार्टबीट्स तरीकेने फास्ट होतील कारण सुहानची विकेट तरीकेने धोक्यामध्ये आहे. सुहान एक मॅच विनर आहे आणि त्याच फलंदाजाची विकेट आता धोक्यामध्ये येत असताना पाहायला मिळते. नॉट आउट बॅटर सेफ असेल म्हणजे 2 रन्स तिथे कंप्लीट केल्या जातील. आता एक लांब शॉस आणि एक मोकळा शॉस घेण्याची संधी डगआउट मध्ये मिळाली असेल कारण सुहान मैदानामध्ये सेफ आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 5 रन्सची गरज. पहिल्याच बॉलवरती एक जो थ्रिल आपण पाहिला मैदानामध्ये, रनआउट साठी त्या ठिकाणी DRS ऑफर केला. त्यानंतर डगआउट मध्ये पूर्णपणे चिंतेचं वातावरण होतं कारण डगआउट मध्ये देखील माहिती आहे सुहान या सिच्युएशनला एक मोठा मॅच विनर आहे आणि संघाला घेऊन चालण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि त्याची जर विकेट गेली तर अडचणी निर्माण होऊ शकतात आणि समीकरणामध्ये देखील थोडेसे फेरबदल होऊ शकतात, परंतु तसं घडलेलं नाहीये. आता रन बॉल इक्वेशन पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये स्वप्नील आहे. बॉलिंग ट्रॅकवरती विराज दाखल झाला. लेग कटर ऑफ कटर स्लोवर वनचा प्लॅन त्याच्या माध्यमातून येणाऱ्या 5 बॉलमध्ये असू शकतो. तर दुसऱ्या बाजूला आपण
सुहानला पाहतोय आणि ऑफ्टोवरती शफल होऊन खेळलेला हा फटका नयन त्या ठिकाणी बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत आणि अखेरकार बॉल फील्ड झाला. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सनी टीमची टोटल जाऊन पोहोचते 36. बॉल आणि आता विजयासाठी 3 धावांची गरज. मागचे दोन्ही फटके जे आहेत ना फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केलाय. यादीच्या बॉलवरती फाईन लेगला फिल्डर नव्हता, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होता. आता फाईन लेगला बरोबर फिल्डर लावलाय सुहानसाठी, कारण तो ट्रॅप आहे एक खऱ्या अर्थानं. कारण चांगलंच माहिती आहे बॉलरला की फाईन लेगला मोस्टली रन्स बनवतो सुहान आणि त्याचमुळे फाईन लेगला त्या ठिकाणी फिल्डर लावला गेलाय. पुन्हा एकदा ऑफ्टोवरती शफल होऊन आता इथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे विकेट जाईल. युवराज टिप्लाय जाईल आणि संपलाय फलंदाज सुहानचा खेळ. एक बिग लॉस, बिग विकेट. वेलकम बालूमामा, आपलं देखील स्वागत असेल. आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. नवीन बॅटर संदीप मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय. तीन धावांची गरज. मैदानामध्ये हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. जतीन पडील यांचे सुपुत्र, त्यांचे प्रिन्स हास्य यांना आपण पाहतोय. एक क्यूट बॉय आपल्याला पाहायला मिळतोय, क्यूट प्रिन्स मिस्टर हास्य. व्यंकटेश दुमाले यांना देखील आपण पाहतोय आज सलग 3ऱ्या दिवसामध्ये. आज खऱ्या अर्थानं त्यांची मेहनत, त्यांना देखील सलाम ठोकावा लागणार आहे. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 3 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती विराज विकेट घेऊन पुन्हा एकदा या मॅच मध्ये परत आणलंय. ऍडव्होकेट प्रशांत जाधव 11 गौदी वैतीपाडा टीमला. इथे पहिलाच बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन तरी देखील घेतलं या बॉलवरती. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 2 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मारुती दत्तात्रय भवीर चिखलपाडा यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा रूल आहे. 2 बॉल आणि आता 2 बॉलमध्ये विजयासाठी 2 धावांची गरज. हेमंतचा जर विचार केला तर पहिल्या बॉल पासून ते आतापर्यंत मैदानामध्ये 27 बॉल त्या ठिकाणी 28 बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर झाल्यात. तो प्रवास खऱ्या अर्थानं हेमंतने बनवलाय. आता देखील येणाऱ्या 2 बॉलमध्ये 2 रन्स बनवायचे आहेत. पहिल्या बॉल पासून ते लास्ट बॉल पर्यंत तो लढलाय मैदानामध्ये. आता देखील खऱ्या अर्थानं लढण्याची गरज आहे येणाऱ्या 2 बॉलमध्ये. तर दुसऱ्या बाजूला विराजला एक डॉट बॉल हवाय, विराजला एक विकेट हवाय. तो जर का येतोय मैदानामध्ये तर इथे ऍडव्होकेट प्रशांत जाधव 11 टीम कमबॅक करेल. आणि ऑलरेडी मैदानामध्ये बॉलिंग तर ला जॉब सुरू आहे, कारण जिथे रन बॉल इक्वेशन होतं 13 मध्ये 13 बनवायचा होता. अजूनपर्यंत त्या रन्स त्यांनी चेस करू दिलेल्या नाहीयेत. एक मजबूत बॉलिंग अटॅक घेऊन उतरल्यानंतर धमाके करत असताना, परंतु आता या बॉलवरती मॅच विनिंग स्ट्रोक आणि धमाका मैदानामध्ये हेमंतच्या नावाचा हा षटकार त्याच्या बॅट मधून. 2 बॉलमध्ये 2 ची गरज होती, तिथे मारला षटकार आणि सामना जिंकलाय टीम जनमान वाढीव संघानं. अभिनंदन.